जेवढं आपल्याला मिळालंय थोडं बास आहे अगं. आई नको थांबवूस मला. बाबांनी माझ्यासाठी पुरावा ठेवून माझ्या हातात जादूची कांडीच दिली आणि आता तिचाच वापर करून मी धैर्यांची बायको होणार, मुजुमदारांची राणी होणार आणि आणि त्या सावीला तिची लायकी दाखवून कायमचं हकलून देणार त्या घरातून आणि माझ्या धैर्यांच्या आयुष्यातून. दामिनी मॅडम कुठे गायब झाल्या? नीता बहिणी काय ग? दामिनी मॅडम कुठे गेले? अगं आईंना कुठलं तरी महत्वाचं काम आलं असेल म्हणून गेले असते. अशा कशा बाहेर गेले? त्यांनीच तर आमच्यासाठी स्वतःहून पूजा ठेवलेली. सावी काय झालंय? नाही काही नाही. पूजा सुरू असताना यजमानाने फोन बंद ठेवायचा असतो. काय यजमान? बरोबर आहे गुरुजी तुमचं, पण महत्वाचा कॉल आहे, घ्यायला लागेल. सावी आपल्या सोर्सचा कॉल आहे. हॅलो. हॅलो सर, ते जे शिंतरे होते ना, ज्यांची गुरुकुल मिशन संदर्भात चौकशी झाली होती, हा त्यांचं काय? त्यांची बदली झाली आणि ते अर्जंटमध्ये इथून निघून जाणार आहे. अशी अचानक कशी बदली झाली त्यांची? ते काय माहिती नाही सर, पण सर तुम्ही लवकर या आणि त्यांना गाठा. ते जर इथून गेले ना तर आपल्याला पुन्हा भेटतील नाही भेटतील माहिती नाही. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. सावी आपण आज हॉस्पिटलला ज्यांच्याकडे चौकशी करायला जाणार होतो त्यांची अचानक बदली झाली आणि ते लगेच निघाले. आता जर आपण त्यांना जाऊन गाठलं नाही ना तर तर आपल्याला काहीच कळणार नाही. पण पूजा गुरुजी सॉरी, पण आम्हाला ना अर्जंट एका कामासाठी बाहेर जायचंय आत्ताच्या आत्ता. प्लीज जरा पटापट उरकून घेता काय? देवाचं नामस्मरण करायचं होतं, त्याला वेळ लागणारच. पण ठीक आहे, मनापासून एकदा साध जरी घातलीत ना तरी देव समजून घेत. देवा, पप्पांच्या आयुष्यातल्या या शेवटच्या मिशनची माहिती मिळवणं माझ्यासाठी लई इम्पॉर्टंट आहे. प्लीज प्लीज आम्ही जे काय करायला निघालोय ना त्यात आम्हाला यश दे. आमच्या पाठीशी राहा. बाप्पा, सावीसाठी तिचे बाबा किती महत्वाचे आहेत हे माहिती आहे ना. प्लीज
ती तिच्या बाबांसाठी जे काही करते ना त्यात तिला यश येऊ दे. आमच्या सोबत राहा.